आपल्या सर्वांना माहीतच आहे की हनुमान हे भगवान शंकराचेच एक अवतार आहे. पण तरीही भगवान शंकराचे आणि हनुमानाचे युद्ध झाले होते हे बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे. चला तर जाणून घेऊया कथा आणि अशाच नवनवीन कथेसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रावण पराभूत झाल्यानंतर राम अयोध्या परतला. त्यांनी आपल्या भावांना लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न म्हटले आणि अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा व्यक्त केली. शत्रुघ्न यांची सेनापती म्हणून नेमणूक झाली आणि घोड्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांना देण्यात आली. सल्लागार म्हणून हनुमान, सुग्रीव, जामवंत आणि नल, नील यांची नेमणूक केली. घोड्याच्या गळ्यावर सोन्याच्या प्लेटला टांगण्यात आले होते आणि त्याला राज्यभर फिरवून सोडण्यात आले होते. प्लेटवर असे लिहिलेले होते की ज्यांनी रामाचा राजा नाकारण्याची इच्छा केली त्यांनी अश्व पळवून सैन्याशी लढावे. वाटेत रावणाचा मित्र असलेला विष्णू माळी नावाचा राक्षस राहत होता. त्याने आपल्या काळ्या शक्तींचा वापर केला आणि संपूर्ण वातावरण अंधकारमय केले आणि लवकरच आकाशातून रक्त आणि सांगाड्यांचा वर्षाव केला. परिस्थिती पाहता सैन्य गोंधळले. ह्या परिस्थितीचा फायदा घेत विदुन्मालीने घोड्याचे अपहरण केले आणि कुणीही पोचू शकणार नाही अशा जागी लपवण्याचा प्रयत्न केला. वातावरण स्वच्छ झाल्यानंतर प्रत्येकजण घोडा शोधू लागला. सर्वांना समजले की घोड्याचे अपहरण करणे हे विदुन्माळीचे कार्य आहे. शत्रुघ्न आणि विदुन्माळी दरम्यान युद्ध सुरू झाले. विदुन्मालीने आपली शक्ती वापरली परंतु सर्व व्यर्थ ठरले. शत्रुघ्ने त्याच्या बाणाने राक्षसांवर हल्ला करून विजय मिळविला. घोड्यासह सैन्य देवपूरच्या दिशेने निघाले. वीरमुनी धार्मिक व शूर शासक होते. त्यांचा मुलगा अंगद जंगलात फिरत होता. जेव्हा तो सुंदर घोडा पाहिला तेव्हा त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडल्यावर तो प्लेटवरील शिलालेख वाचून खूप हसत होता. तो असा विचार करीत असे की आपल्या वडिलांपैकी वीरमुनी यांच्यासारखा शूर आणि महान भक्त कोणी नाही. अंगद यांनी आपल्या वडिलांना त्याच्या वीरकृत्याबद्दल सांगितले जेणेकरून त्याचे कोणतेही कौतुक मिळाले नाही. नंतर वीरमुनी यांनी प्रस्तावानंतर भगवान शिव यांना संपूर्ण घटना सांगितली आणि त्यांची मदत मागितली. भगवान शिव म्हणाले की या युद्धात जरी त्यांनी मदत केली तरी वीरमुनी जिंकणार नाही. मोठ्या मनापासून समजविल्यानंतर भगवान शिव मदत करण्यास तयार झाले, पण एका अटीवर. भगवान राम हा त्याचा स्वामी आहे. जर तो रणांगणावर आला तर भगवान राम खाली लढाई करू नयेत. शत्रुघ्नला घोड्याचे अपहरण झाल्याचे कळताच त्याने योजना आखली. युद्ध सुरू झाले आणि बरेच सैनिक त्यांच्याकडून दोन्ही बाजूंनी मारले गेले. अंगदने युद्धासाठी पुष्कळला आव्हान दिले. पुष्कळने अंगदला पराभूत केले. हे पाहून वीरमुनीने पुष्कळला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण काहीही झाले नाही. तो वीरमुनीशी लढा देण्यावर आणि पराभूत करण्यावर ठाम होता. त्याने बरेच बाण सोडले परंतु कोणीही पराभूत करण्याचे काम केले नाही. शेवटी पुष्कळला भगवान राम आठवला आणि त्याने वीरमुनीवर बाण मारला ज्यामुळे तो बेशुद्ध पडला. भगवान शिवाने आपल्या भक्ताचा पराभव पाहून वीरभद्रेला रणांगणावर पाठवले. वीरभद्र आणि पुष्कळ चांगले लढले पण वीरभद्रेच्या अंतिम हल्ल्यामुळे पुष्कळ खाली पडला आणि तो बेशुद्ध पडला. शत्रुघ्न दुःखी झाले. हे पाहून भगवान शिव यांनी शत्रुघ्नाला सांगितले की युद्धात मृत्यू हा अभिमानाचा क्षण आहे आणि आता तुम्ही वीरभद्राने लढावे. शत्रुघ्न आणि वीरभद्र यांच्यात भयंकर युद्ध झाले आणि बरीच रक्तपात झाली. त्रिशूलाच्या हल्ल्यामुळे शत्रुघ्न जमिनीवर पडला आणि तो बेशुद्धही पडला. रणांगणात शत्रुघ्न आणि पुष्कळ बेशुद्ध पडलेला पाहून हनुमान जमिनीवर आला. हनुमान म्हणाले की मी ऐकले आहे की भगवान शिव हा भगवान रामाचा भक्त आहे, परंतु शत्रुघ्न आणि पुष्कळ यांना मारून तुम्ही त्याचा शत्रू झाला आहात आणि मी तुम्हाला मारून टाकेन. भगवान शिवाने उत्तर दिले की ते जे बोलले ते खरे आहे, पण पुष्कळने आपल्या भक्ताचा पराभव केला आणि तो आपल्या भक्ताला मदत करण्यासाठी रणांगणावर आहे. हनुमान आणि भगवान शिव यांच्यात भांडण झाले. शक्तिशाली शस्त्रास्त्रे घेऊन लढाई केल्यावर हनुमानाने झाडे, दगड आणि दगड फेकून लढायला सुरुवात केली. हा विस्मित भगवान शिव आणि त्याने आजीवन भक्ता भगवान राम म्हणून हनुमानाची प्रशंसा केली. संजीवनी वापरून हनुमानाने शत्रुघ्न आणि पुष्कळ परत आणले. मग शत्रुघ्नाने युद्धाची तयारी केली आणि भगवान रामाला विनंती केली. या दृष्टीने जेव्हा भगवान राम आला तेव्हा अंगद व इतरांसह सर्वजण चकित झाले. भगवान राम आणि शिव यांची एकमेकांबद्दल असलेली भक्ती पाहून अंगदने घोडा परत केला. रामकृष्ण हरी.